Welcome to SNBC. In previous lecture, we had studied about the TS of anther or internal structure of anther. Today, we will talk about microsporogenesis. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय हा कन्सेप्ट आपण इथं डिटेल समजून घेणार आहोत. पहिल्यांदा मायक्रोस्पोरोजेनेसिसची डेफिनेशन काय आहे हे बघूयात आपण. The process of formation of haploid pollen grains or microspores from diploid microspore mother cell by meiosis cell division is called as microsporogenesis. Microsporogenesis ही एक प्रक्रिया आहे. हिच्यामध्ये हेप्लॉइड पॉलन ग्रेन्स किंवा मायक्रोस्पोर्स तयार होतात डिप्लॉइड मायक्रोस्पोर मदर सेलपासून मिओसिस सेल डिव्हिजन होऊन. मग हे जी मायक्रोस्पोरोजेनेसिस आहे ते अँथरच्या आतमध्ये कसं होतं नेमकं त्याचा डिटेल अभ्यास आपण इथं करणार आहोत. The young anther consists of mass of meristematic cells which is surrounded by single thick outer layer called as epidermis. यंग अँथर जो आहे तो मेरिस्टमॅटिक सेल्सनं बनलेला असतो आणि त्या मेरिस्टमॅटिक सेलच्या भोवती एक सिंगल थिक आउटर लेयर असतो त्याला म्हणा इपिडर्मिस. ॲट दी फर्स्ट देअर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हॅस्क्युलर टिश्यू टेक्स प्लेस ॲट दी मिडल रिजन. पहिल्यांदा ह्या अँथरच्या आतमध्ये एक व्हॅस्क्युलर टिश्यू तयार व्हायला लागतो मिडल रिजनमध्ये. At that same time, there is a group of cells are present called as archesporial cells, which are present just below the epidermis in vertical rows at 4 corners. त्याच टाइमला ग्रुप ऑफ सेल्स म्हणजे आर्चिस्पोरियल सेल्स तयार होतात इपिडर्मिसच्या खाली 4 कॉर्नर्समध्ये. दॅट आर्चिस्पोरियल सेल्स बिकम्स लार्जर इन साइज अँड हॅव्हिंग अ व्हिजिबल न्यूक्लियस विथ डेन्स सायटोप्लाझम. हे जी आर्चिस्पोरियल सेल्स आहेत ते लार्जर इन साइज होतात आणि ह्या आर्चिस्पोरियल सेल्समध्ये व्हिजिबल किंवा प्रॉमिनंट न्यूक्लियस प्रेझेंट असतो विथ डेन्स सायटोप्लाझम. सो दॅट आर्चिस्पोरियल सेल्स आर डिफरंट फ्रॉम दी रिमेनिंग सेल्स. म्हणूनच हे आर्चिस्पोरियल सेल्स जी आहेत हे बाकीच्या सेल्सपासून डिफरंट दिसायला लागतात. तर लक्ष द्या आता पुढे. Each archisporial cell undergoes periclinal division and forms the outer smaller cell called as primary parietal cell and inner larger cell known as primary sporogenous cell. बघा ह्या प्रत्येक आर्चिस्पोरियल सेलमध्ये पेरिक्लिनल डिव्हिजन होतं आणि तिच्यापासनं एक लार्ज सेल आणि एक स्मॉल सेल तयार होते. एक स्मॉल सेल असते जी की आउटर साईडला बिलो दी इपिडर्मिस असते त्याला म्हणा प्रायमरी परायटल सेल आणि एक लार्जर सेल असते इनर साईडला ज्याला आपण प्रायमरी स्पोरोजिनस सेल म्हणतो. असे 2 टाईपचे सेल्स ह्या आर्चिस्पोरियल सेलपासून तयार होतात. प्रत्येक आर्चिस्पोरियल सेलपासून हे 2 टाईपचे सेल्स तयार होतात. लक्षात घ्या. दीज 2 types of cells further undergoes divisions and forms the complete structure of anther except epidermis. हे पॉइंट खूप महत्वाचं आहे. ह्या परायटल सेलपासून आणि त्या स्पोरोजिनस सेलपासून अँथरचं कंप्लीट स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजे काय अँथर वॉल तसंच
पॉलन सॅकच्या आतमध्ये जो स्पोरोजिनस टिश्यू आहे तो. अशा पद्धतीनं पूर्ण अँथरचं स्ट्रक्चर ह्या 2 टाईपच्या सेल्सपासून तयार होतात, एक्सेप्ट इपिडर्मिस. ही पॉईंट महत्त्वाचा आहे, कारण इपिडर्मिस तर ऑलरेडी तयार झालेला आहे, पण बाकीचे जे स्ट्रक्चर आहेत अँथरचे ते ह्या 2 टाईपच्या सेल्सपासून तयार होतात. मग नेमकं हे कसे तयार होतात ह्याचा डिटेल अभ्यास आपण इथं करूयात. बघा, these parietal cell further undergoes repeated divisions and forms endothecium, 2 to 4 middle layers and tapetum. हे पॉइंट समजून घ्या. ह्या प्रायमरी परायटल सेलमध्ये आणखीन डिव्हिजन्स होतं आणि तिच्यापासनं एंडोथेसियम, 2 to 4 मिडल लेयर्स आणि टॅपेटम हे स्ट्रक्चर तयार होतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा पद्धतीनं ऑल 4 वॉल लेयर्स आर फॉर्म्ड. 4 टाईपची जी अँथर वॉल लेयर आहेत ते इथं तयार झालेले आहेत. एपिडर्मिस तर ऑलरेडी तयार झालेलं आहे, पण बाकीची जी वॉल लेयर्स आहेत एंडोथेसियम, मिडल लेयर्स आणि टॅपेटम हे प्रायमरी परायटल सेलपासून तयार झालेले आहेत. इथं क्वेश्चन नीटमध्ये विचारला जाऊ शकतो, प्रायमरी परायटल सेल गिव्ज राईज टू, तर त्यावेळेस एंडोथेसियम, मिडल लेयर्स आणि टॅपेटम हे 3 टाईपचे स्ट्रक्चर ह्या प्रायमरी परायटल सेलपासून तयार होतात. ही तिन्ही जी आहेत ही परायटल इन ओरिजिन आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. दी प्रायमरी स्पोरोजिनस सेल also begins to divide and forms central group of cells called as sporogenous cells. आता ह्या प्रायमरी स्पोरोजिनस सेलमध्ये सुद्धा रिपीटेड डिव्हिजन्स होतं आणि तिच्यापासून ग्रुप ऑफ सेल्स तयार होतात, ज्याला आपण स्पोरोजिनस सेल्स म्हणतो. That sporogenous cells grow in size and separated from each other and act as a microspore mother cell. खूप महत्त्वाचा पॉइंट आहे हा. हेच स्पोरोजिनस सेल्स पुढे जाऊन लार्ज होतात आणि एकमेकापासून ते सेपरेट होतात आणि सेपरेट झाल्यानंतर त्याला आपण मायक्रोस्पोर मदर सेल्स असं म्हणतो, जे की डिप्लॉइड इन नेचर असतात. ठीक आहे. द न्यूक्लियस ऑफ ईच मायक्रोस्पोर मदर सेल अंडरगोज meiotic division and forms 4 haploid nuclei. प्रत्येक मायक्रोस्पोर मदर सेलचा जो डिप्लॉइड न्यूक्लियस आहे तिच्यामध्ये मियोटिक सेल डिव्हिजन होतं आणि 4 हेप्लॉइड न्यूक्लियाय तयार होतात. That 4 haploid nuclei are arranged as tetrahedral tetrad form. आणि हे तयार झालेली जी 4 हेप्लॉइड न्यूक्लिया आहेत हे टेट्राहेड्रल टेट्राड फॉर्म मध्ये अरेंज होतात. Then the division of cytoplasm is occur in each microspore mother cell and 4 haploid pollen cells are formed. नंतर ह्या प्रत्येक मायक्रोस्पोर मदर सेल मध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं आणि 4 हेप्लॉइड पॉलन सेल्स तयार होतात. ठीक आहे. लॅटर ऑन दी वॉल ऑफ मदर सेल गेट डिसॅपियर. नंतरच्या स्टेजमध्ये हे वॉल ऑफ मदर सेल जी आहे
ती डिसॅपियर होते बेटा. झाली नाही तर डिसॅपियर. ठीक आहे. देन each pollen cell secrete outer thick wall called as exine and inner thin wall known as intine. हे मदर वॉल डिसॅपियर झाल्यानंतर प्रत्येक पॉलन सेल जी आहे ती 2 लेयर सिक्रीट करते, एक एक्झाइन आणि एक इंटाइन. Then the 4 mature pollen cells are separated from each other and produces 4 pollen grains which are haploid in nature. अशा पद्धतीनं हे 4 मॅच्युअर पॉलन सेल एकमेकापासून आता सेपरेट होतात आणि 4 पॉलन ग्रेन्स तयार करतात. एका मायक्रोस्पोर मदर सेल पासून 4 पॉलन ग्रेन्स तयार होतात बेटा. अशा पद्धतीनं आपण इथं हा मायक्रोस्पोरोजेनेसिस कन्सेप्ट समजून घेतलेला आहे.